कल्पना करा एक छोटंसं गाव जिथे जमिनीची किंमत आहे 20 ते 30 हजार रुपये प्रति गुंठा. पण काहीच वर्षात त्याच जमिनीची किंमत लाखोंमध्ये पोहोचते फक्त एका कारणामुळे, ते म्हणजे हायवे प्रोजेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं एका हायवे प्रोजेक्टमुळे एखाद्या गावची जमीन लाखोंमध्ये पोहोचते. भारतात बऱ्याच ठिकाणी असं झालंय. जेव्हा एखादा नवीन हायवे प्रोजेक्ट येतो तेव्हा सुरुवातीला लोकांना त्याचं महत्त्व अजिबात कळत नाही. गावामध्ये शेती सुरू असते, जमिनी स्वस्त असतात आणि लोकांना वाटतं की हायवे आल्यामुळे जास्त काही बदल होणार नाही. पण जेव्हा हायवेचं काम सुरू होतं त्यावेळी सगळंच बदलतं. हायवे आल्यामुळे त्या गावात कनेक्टिव्हिटी वाढते, शहर जवळ येतं आणि ट्रान्सपोर्ट सोपं होतं. आणि मग सुरू होतात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. जवळपास येतात पेट्रोल पंप, वेअरहाऊस, फॅक्टरीज, IT पार्क्स आणि अचानक त्या गावची जमीन इन्व्हेस्टरसाठी अट्रॅक्शन बनते. एक जमीन ज्याची किंमत असते 20 ते 30 हजार रुपये प्रति गुंठा, तीच काही वर्षांमध्ये बदलते 2 ते 3 लाख रुपये प्रति गुंठ्यात. एवढंच नाही तर काही ठिकाणी जवळपास 10% वाढ सुद्धा झाली. म्हणजेच काय, तर ज्यांनी सुरुवातीला जमीन घेतली होती त्यांना अचानक खूप मोठा प्रॉफिट झाला. म्हणूनच अनेक एक्सपिरियन्स इन्व्हेस्टर नेहमी एक गोष्ट सांगतात, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जिथे येणार आहेत तिथे फ्युचर प्रॉपर्टी ग्रोथ खूप जास्त असतो. पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी डॉक्युमेंट्स, लोकेशन आणि फ्युचर प्लॅन्स या तीनही गोष्टी व्यवस्थित चेक करा. कारण कधी कधी एक हायवे प्रोजेक्ट संपूर्ण गावाचं फ्युचर बदलू शकतो. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट यांना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत.